नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंग्लिशवरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आहे. अन इमेज ऑफ गॉड यूज फॉर वर्शिप. वर्शिप म्हणजे काय असते? पूजा करणे, पूजा पाठ करणे, पूजा करणे, पूजणे. अशी इमेज जी देवाची पूजा करण्यासाठी यूज केली जाते. तर काय असणार ती? आयडियल असणार का, लोगो असणार का, मॉडेल असणार का? नाही, आयडल. काय म्हटलं जाते त्याला? आयडल. आयडल म्हणजे काय असते? मूर्ती, देवाची मूर्ती जी पूजा करण्यासाठी यूज केल्या जाते. समजलं? आयडियल म्हणजे काय असते? आयडियल असणे एखाद्याचा, एखादीचा. आयडियल म्हणजे आदर्श, आणि आयडियल म्हणजे एकदम परफेक्ट जी गोष्ट असते तिला सुद्धा आयडियल म्हटल्या जाते. लोगो म्हणजे, लोगो सर्वांना माहित आहे, जसं आपल्या चॅनलचा लोगो आहे स्टार अकॅडमीचा. मॉडेल म्हणजे, मॉडेल सुद्धा सर्वांना माहित आहे, मॉडेल आहे हा. जसं तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये असताना मॉडेल तयार केले असेल, रोबोटिक्सचा मॉडेल असे तसे, त्याला मॉडेल म्हणतात. अ लॉंग शॉट काय आहे? ही एक इडियम आहे. अ लॉंग शॉट, लंबा शॉट. कशासाठी यूज केला जाते लॉंग शॉट? तर ते आहे लिटल चान्स ऑफ सक्सेस. जिथे सक्सेसचे खूप कमी चान्सेस असतात, जिथे सक्सेसचे नाहीच्या बरोबरी चान्सेस असतात, त्याला म्हणतात अ लॉंग शॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हर हँड रायटिंग इज डेफिनेटली मोर ब्युटिफुल दॅन युअर. बघा काय आहे? तिची हँड रायटिंग डेफिनेटली खूप छान आहे तुझ्यापेक्षा. युअर म्हणजे काय झालं? तुझ्यापेक्षा. बघा, युअर नंतर काय येत असते? नेहमी नाऊन येत असते. युअर नंतर काय येत असते? नेहमी नाऊन येत असते. युअरचा अर्थ काय होतो? तुझं, तुझा, तुझी. तुझं काय आहे? तुझं पुस्तक, तुझी कार, तुझा बंगला, तुझं घर, असं. म्हणून युअर नंतर काय पाहिजे? नेहमी नाऊन पाहिजे. तिची हँडरायटिंग तुझ्यापेक्षा खूप छान आहे. तुझ्यापेक्षा कम्पेअर होईल का तिच्या हँडरायटिंगचा? नाही. तर कशासोबत कम्पेअर केल्या जाते? कम्पेअर करताना दोन्ही गोष्टी सारख्या पाहिजे. तर हर हँडरायटिंग, तिची हँडरायटिंग तुझ्या हँडरायटिंग पेक्षा छान आहे. ते युअर नंतर काय यायला पाहिजे? युअर हँड रायटिंग. हर हँड रायटिंग इज डेफिनेटली मोर ब्युटिफुल दॅन युअर हँड रायटिंग. पण इंग्लिशमध्ये युअर हँड रायटिंग न लिहिता युअर्स लिहिल्या जाते. का लिहिल्या जाते? युअर्स. ते चूक कुठे आहे? ज्ञान युअर मध्ये. इथे एरर फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही वॉन्ट कम टू स्कूल टुमॉरो. वॉन्ट ही. बघा कशाचा आहे? क्वेश्चन टॅगचा आहे. एरर फाइंड आउट करायचा आहे. बघा, क्वेश्चन टॅग मध्ये काय असते? जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह असते तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायला लागतो. सेंटेन्स पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. सेंटेन्स निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. आता बघा, वॉन्ट म्हणजे काय असते? वॉन्ट म्हणजे असते विल प्लस नॉट. इथे ऑलरेडी नॉट आहे, ते इथे काय होणार? नॉट येणार का? नाही. ते इथे काय येणार? विल ही. इथे काय येणार? विल ही. क्वेश्चन टॅग कशासाठी यूज केला जाते? क्वेश्चन टॅग ही कन्फर्मेशन म्हणजे निश्चितता दर्शवण्यासाठी किंवा कन्फर्मेशन करायसाठी. जसं मी तुम्हाला विचारेल किंवा सांगणार, सोमवार नंतर मंगळवार येतो. मी विचारेल नंतर येतो का? तर तुम्ही काय उत्तर द्याल? हो. हा प्रश्न विचारला का? कन्फर्मेशन करत आहे मी. काय करत आहे? कन्फर्मेशन. येतोच, सर्वांना माहित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सिलेक्ट करायचा आहे. बघा, मेंटेनन्स असा लिहिला जातो का? सांगा. मेंटेनन्स चुकीचा आहे. काउंटेनन्स बरोबर आहे. असिस्टन्स बरोबर आहे. प्रिझर्वरन्स बरोबर आहे. बघा, हे तिन्ही शब्द बरोबर आहे. पण मेंटेनन्स कसं लिहिलं जातं? मेंटेनन्स असा टेनन्स यायला पाहिजे. समजलं? चुकी कुठे आहे? मेंटेनन्स मध्ये. ग्रॅमॅटिकल एरर आयडेंटिफाय करायचा. टेकिंग द हेल्प ऑफ पीपल विथ रिच एक्सपिरियन्स ऑफ लाईफ will save you much time and effort. Taking the help of people
विथ रिच एक्सपिरियन्स ऑफ लाईफ विल सेव्ह यू मच टाइम अँड एफर्ट. बघा, एरर फाइंड आउट करताना आहे ना, वाक्याचा अर्थ समजणं तेवढं महत्वाचं नसते, फक्त काय इंग्लिशचे काही रूल्स माहिती पाहिजे. जर तुम्हाला इंग्लिशचे रूल जाणून घ्यायचे असेल तर युट्यूबला सर्च करा इंग्लिश ग्रामर रूल बाय स्टार अकॅडमी. तर बघा इथे काय आहे, विल प्लस विल सोबत काय पाहिजे, नेहमी V1 पाहिजे. सेव्स काय झाला, हा झाला V5 आणि V1 साठी काय होणार, यस काढावे लागेल. तर काय येणार, विल सेव्ह. जेवढी मॉडेल वर्ब असतात जसं विल, शाल, कॅन, कुड, मे, माइट, वुड, जेवढे पण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असतात त्यांच्यासोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. समजलं? ते एरर कुठे आहे, विल सेव्ह यू पाहिजे होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्कर. कॉन्कर म्हणजे काय असते, तर बघा कॉन्कर म्हणजे काय असते, ऍग्री. कॉन्कर म्हणजे काय असते, ऍग्री, सहमत असणे. हॅव्हिंग अ सेम पॉइंट ऑफ व्ह्यू, हॅव्हिंग अ सेम पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे सहमत असणे, ऍग्री असणे. विचारलं काय, अँटोनिम. कॉन्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय असते, कॉन्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय असते, डिस्ट्रीब्यूट करणे, वाटप करणे. लीड म्हणजे लीड करतो म्हणजे पुढाकार घेणे. डिसऍग्री, ऍग्रीचा विरुद्धार्थी काय होणार, डिसऍग्री. तर काय आहे खरं उत्तर, ऑप्शन थर्ड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्कार्सली हॅड द ट्रेन स्टॉप ॲट द प्लॅटफॉर्म देन द पॅसेंजर स्टार्टेड पुशिंग इच अदर टू एंटर द ट्रेन. बघा वाक्याचा अर्थ समजू या नाही समजो, पण काय काही रूल माहिती पाहिजे, तर ते रूल तुम्ही आपल्या चॅनलवर बघून घ्या. बघा काय असते, एक असते स्कार्सली, हार्डली, बिअरली. स्कार्सली, हार्डली, बिअरली. त्याच्यासोबत नेहमी काय येत असते, नंतर वेन येत असते. स्कार्सली वेन, हार्डली वेन, बिअरली वेन. इथे काय येणार, देन येणार का, नाही. तर इथे काय पाहिजे, वेन पाहिजे. स्कार्सली सोबत नेहमी वेन यूज केल्या जाते, तो कुठे येणार, देन. देन चुकीचा, इथे वेन पाहिजे. समजलं? आयदर ऑफ दिस टू रोड्स लीड टू दी पोस्ट ऑफिस. बघा आयदर, आयदर हा दोन पैकी एक सांगायचं असल्यास तेव्हा आयदरचा यूज केला जातो. आणि आयदर हा नेहमी काय असते, सिंग्युलर नाऊन असते. आयदर काय असते, सिंग्युलर नाऊन म्हणून यूज केला जाते. आणि ऑफ नंतर बघा, ऑफ काय आहे, प्रेपोजिशन. आणि प्रेपोजिशन नंतर माहिती आहे का मित्रांनो, जे पण येते ऑफ नंतर, प्रेपोजिशन नंतर जे पण येत असते ते काय असते, ऑब्जेक्ट असते. बघा इथे टू रोड आहे, तर हा काय झाला, प्लुरल. तर प्लुरल वर्ब बरोबर आहे असं तुम्हाला वाटेल, पण सब्जेक्ट काय असते, ऑफच्या आधीचा. आयदर हा सब्जेक्ट आहे आणि आयदर नेहमी काय असते, सिंग्युलर असते. आणि आयदर सोबत नेहमी क्रियापदाचं सिंग्युलर रूप म्हणजे V5. तर इथे काय येणार, लीड्स टू दी पोस्ट ऑफिस. आयदर ऑफ दिस टू रोड्स, या दोन रोड पैकी एक पोस्ट ऑफिसला जातो. तर काय ना, आयदर ऑफ दिस टू रोड, लीड. इथे लीड नाही पाहिजे, लीड्स टू दी पोस्ट ऑफिस. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. whenever he refers to his friend he is pleased, but when he talks of his he is, इथे fill in the blanks आहे. बघा जेव्हा कधी वाक्य बटने जोडले असते, बटनी जोडले असेल, एक वाक्य पॉझिटिव्ह असेल तर बट नंतरचं वाक्य निगेटिव्ह असेल, आणि पहिलं वाक्य निगेटिव्ह असेल तर दुसरं वाक्य बटने जोडलेलं ते असेल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बट हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन सेंटेन्सला जोडतो. तर बघा काय म्हणतात, जेव्हा कधी तो रेफर करतो त्याच्या फ्रेंड्सला तर तो आनंदी होतो, पण जेव्हा तो त्याच्या शत्रूंबद्दल बोलतो तर तो काय होईल, अनहॅप्पी. अनहॅप्पी. इथे प्लीज आहे, आनंद आहे, तर त्याच्या विरुद्धात काय होईल, अनहॅप्पी. पजेज होईल का, नाही. सिरीन म्हणजे काय असते,
काम, शान, शानसाठी. हा तर समानार्थी शब्द झाला याचा. इंटरेस्टेड हे पण याच्याशीच रिलेटेड आहे. तर इथे अपोजिट काय, अनहॅप्पी. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रुप ऑफ वर्ड्स. अ लार्ज नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर, म्हणजे मच्छ्यांचा समूह असणे. लार्ज नंबर ऑफ फिशचा समूह सोबत काय करतात, स्विमिंग करतात. तर त्याला काय म्हटलं जाईल, त्याला म्हणतात शोल. शोल म्हणजे काय असते, अ लार्ज नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर. मच्छ्यांचा समूह एकत्रित काय करतो, पोहतो. त्याला काय म्हटलं जाईल, शोल. मोब म्हणजे काय असते, गर्दी. पण ही साधी गर्दी नसते. जेव्हा लोक भडकलेले असतात, रागात असतात, कुठे दंगा होत असते, तिथे पण गर्दी होत असते, तर त्या गर्दीला मोब म्हटल्या जाते. रागावलेली लोकांची गर्दी. नो सुनर काय काढायचं, सिलेक्ट नो इम्प्रुव्हमेंट, एरर फाइंड आउट करायचा. नो सुनर ही हॅज रिटर्न टू होम. नो सुनर दॅन, नो सुनर बरोबर दॅन येते, बरोबर आहे. नो सुनर ही हॅज, बघा नो सुनर सोबत आहे ना दॅन तर येतेच, पण नो सुनर सोबत आहे ना इन्व्हर्जन. इन्व्हर्जन असते म्हणजे सब्जेक्टच्या आधी क्रियापद घेतल्या जाते. तर सब्जेक्टच्या आधी क्रियापद कुठे घेतले आहे, नो सुनर ही रिटर्न, हे चुकीचं आहे. सब्जेक्ट नंतर क्रियापद आहे, चुकीचं आहे. सब्जेक्ट नंतर क्रियापद आहे, चुकीचं आहे. तर नो इम्प्रुव्हमेंट तर होणार नाही, कारण की इथे पण सब्जेक्ट नंतर क्रियापद घेतलाय, इन्व्हर्जन घेतलाय का नाही, तर इथेच फक्त इन्व्हर्जन आहे. नो सुनर हॅड ही रिटर्न, हॅड सोबत V3 बरोबर आहे. ह्याच्या आधी क्रियापद बरोबर आहे. तर काय आहे ना, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. शी डोंट गो फॉर ए वॉक येस्टरडे. डोंट काय असते, डोंट म्हणजे असते डू प्लस नॉट. एक आहे V1 आणि एक असते डझंट. डझंट, डोंट, डज प्लस नॉट, तेव्हा डझन घेतल्या जाते. आणि डज काय, क्रियापदाचं पाचवं रूप. हे आहे सिंगुलर आणि हे प्लुरल. बघा शी काय, शी सब्जेक्ट आहे. हा कसा आहे, सिंगुलर आहे. सिंगुलर आहे तर क्रियापद सुद्धा काय येणार, सिंगुलर येणार. डोंट येणार का, नाही. इथे डजचा वापर करायला होता. डज नॉट म्हणजे डझंट. शी डज नॉट गो फॉर ए वॉक एव्हरी डे. तर काय आहे इथे चुकीचं, शी डोंट, हे वाला चुकीचं आहे. इथे काय पाहिजे होतं, डझंट. शी डझंट गो फॉर ए वॉक एव्हरी डे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ लॉट ऑफ फूड वी सर्व आर वेस्टेड. बघा इथे दोन क्रियापद आलाय, आर आणि सर्व. सर्व कशासाठी आलाय, सर्व आला आहे वी साठी. वी म्हणजे आपण, हा वी प्लुरल आहे, सर्व सुद्धा प्लुरल आहे. बघा काय सांगितलं मी, ऑबच्या नंतर जे पण असते ते असते ऑब्जेक्ट. फूड काय, ऑब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट काय, अ लॉट. अ लॉट काय असते, नेहमी सिंगुलर असते. तर अ लॉट साठी कोणतं क्रियापद येईल, सिंगुलर. तर इथे काय ना, इज वेस्टेड. अ लॉट ऑफ फूड वी सर्व इज वेस्टेड. तर चुकीचं काय होतं, आर वेस्टेड, हे चुकीचं होतं. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला क्वेश्चन क्वालिटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा लेक्चर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, नो वन हॅव एव्हर पेड मी सच ए नाईस कॉम्प्लिमेंट. बघा नो वन म्हणजे काय असते, नो वन म्हणजे काय असते, नन म्हणजे नाही. आणि नो वन काय असते, सिंगुलर असते. नन काय असते, सिंगुलर असते. तर सिंगुलर सब्जेक्ट, सिंगुलर वर्ब. हॅव काय आहे, हॅव हा प्लुरल आहे. हॅवच्या ठिकाणी काय येईल, सिंगुलर, हॅज. नो वन हा सिंगुलर सब्जेक्ट आहे, तर क्रियापद सुद्धा काय आहे ना, सिंगुलर, काय आहे ना, हॅज. नेक्स्ट आहे, टू बी फेअर अँड स्क्वेअर. इडियम आहे फेअर, टू बी फेअर. फेअर असणे म्हणजे प्रामाणिक असणे. एखादी व्यक्ती फेअर आहे तर त्याच्यासाठी काय येईल, टू बी ऑनेस्ट. टू बी फेअर अँड स्क्वेअर म्हणजे टू बी ऑनेस्ट, प्रामाणिक असणे.
एव्हरी सोल्जर अँड एव्हरी ऑफिसर वॉज इन देअर प्लेस. बघा, एक असते इच आणि एक असते एव्हरी. इच आणि एव्हरी, आणि इच आणि एव्हरीने किती पण सब्जेक्ट जोडले असणार. बघा इथे सब्जेक्ट किती आहे, 2 ऑफिसर आणि सोल्जर यांनी जोडले आहे. तर इच आणि एव्हरीने किती पण सब्जेक्ट जोडले असेल तर ते काय असते, सिंग्युलर असते. काय असते, सिंग्युलर, एकवचनी सब्जेक्ट असतो तो. तर मग क्रियापद सुद्धा काय असणार, एकवचनी. तर क्रियापद सुद्धा एकवचनी आहे, बरोबर आहे. इन देअर प्लेस, त्यांच्या जागे. त्यांच्या कसं येईल, तर देअरच्या बदली काय पाहिजे इथे, हिज पाहिजे. हिज प्लेस. एव्हरी सोल्जर अँड एव्हरी ऑफिसर वॉज इन हिज प्लेस. तर चुकी कुठे आहे, देअर प्लेस. इथे चुकी आहे. देअरच्या बदली काय पाहिजे, हिज. देअर काय झालं, अनेक वचनासाठी. हिज काय, एक वचनासाठी. जेव्हा सब्जेक्ट एकवचनी आहे, क्रियापद एकवचनी आहे, तर इथे सुद्धा एकवचनी पाहिजे. अविका होप्स गेटिंग अ डिस्टिंक्शन इन इंग्लिश. सब्जेक्ट काय, सिंग्युलर. वर्ब सुद्धा सिंग्युलर आहे, आणि वर्ब नंतर काय येत असते, ऑब्जेक्ट येत असते. पण जे गेटिंग काय आहे, गेटिंग काय आहे, गेटिंग काय आहे, झिरण. क्रियापदाचं आयएनजी म्हणजे V4. क्रियापदाला आयएनजी लागलं तर ते काय होते, जिरंड होत असते. तर बघा, आणि जिरंड काय म्हणून यूज केल्या जाते, जिरंड यूज केल्या जाते नाऊन. नाऊन म्हणजे नाऊन सब्जेक्ट म्हणून यूज केल्या जाते. जिरंड काय केल्या जाते, सब्जेक्ट म्हणून यूज केल्या जाते. पण इथे काय, ऑब्जेक्ट. तर म्हणून इथे जिरंड न येता काय, 2+V1 इन्फिनिटिव्ह फॉर्म येईल. काय येणार इथे, इन्फिनिटिव्ह 2+V1. ते हे काय होणार, गेटिंग होणार का, नाही. टू गेट अ डिस्टिंक्शन इन इंग्लिश. तर चुकी कुठे आहे, गेटिंग मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुमन फाउंड ए 100 रुपी नोट ऑन द रोड. सुमनला रोडवर 10 रुपयाची नोट पडलेली दिसली. त्याच्यासाठी काय आहे ना, लाईन. कोणी ठेवली आहे का, नाही. कोणी ठेवली आहे का, नाही. रोडवर नोट ठेवलेली नसते, पडलेली असते. तर काय येणार याच्यासाठी, लाईन. सुमन फाउंड ए 100 रुपी नोट लाईन ऑन दी रोड. वी ऑल विल बी शिफ्ट टू अवर न्यू हाऊस नेक्स्ट मंथ. बघा, नेक्स्ट मंथ काय दाखवत आहे, पुढचा महिना. पुढच्या महिन्याला आम्ही आमचं घर शिफ्ट करू. न्यू हाऊस, पुढच्या महिन्याला आम्ही नवीन घरी शिफ्ट होऊ. तर नेक्स्ट मंथ काय दाखवत आहे, फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्स मध्ये काय असते, विल सोबत V1 घेतल्या जाते. बघा, विल बी कधी यूज केल्या जाते, विल बी एक तर V3 नाहीतर विल बी VING म्हणून यूज केल्या जाते. तर बघा, इथे V3 आहे का, नाही. हे तर चुकीचंच असेल. VING आहे का, नाही. मग बी कशाला आला, इथे फक्त सिंपल फ्युचर टेन्स पाहिजे, विल सोबत शिफ्ट पाहिजे. तर चूक कुठे आहे, येते. एक ते इथे V3 आलं असतं, नाहीतर VING आलं असतं. दोन्ही नाही, तर हे चुकीचंच आहे. पण नेक्स्ट मंथ दाखवलं मग आहे म्हणून काय झालं, सिंपल फ्युचर टेन्स. आणि काय येणार, विल सोबत V1 येणार. हा वाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस इज द अल्बम हू आय फाउंड इन द गॅरेज. बघा, हू कधी यूज केल्या जाते, सजीव गोष्टीसाठी. हू सजीव गोष्टीसाठी, आणि विच निर्जीव, नॉन लिव्हिंग थिंग्स. विच निर्जीव गोष्टीसाठी. तर हू च्या आधी काय आहे, द अल्बम. द अल्बम काय आहे, सजीव आहे की निर्जीव आहे, निर्जीव आहे. इथे काय आहे, हूच्या बदली काय पाहिजे होतं, विच पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, विच पाहिजे होतं. तर कुठे आहे एरर, हू आय फाउंड. हा, हू नाही पाहिजे, इथे विच पाहिजे. इथे एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. कंबरसम म्हणजे काय असते, कंबरसम म्हणजे भारी, भारी, भरकम. भारी भरकम म्हणजे काय ना, हेवी. साईज आणि आकाराने खूप मोठा असणे, ज्याला मॅनेज करणं म्हणजे मूव्ह करणं, हलवणं कठीण असते. नॉन
मॅनेजेबल, त्याला म्हणतात कंबरसम, भारी भरकम, हेवी. बिनाईन म्हणजे काय असते? बिनाईन म्हणजे असते काइंड, दयाळू, ॲमिएबल, सोशिएबल. हे झाले समानार्थी शब्द बिनाईनचे. काइंड, दयाळू, माइल्ड म्हणजे दयाळू, जेनियल म्हणजे सुद्धा दयाळू होते. होस्टाईल म्हणजे काय असते? व्हायलेंट. हा झाला याचा अपोजिट. अँटोनिम विचारला आहे ना, बिनाईनच्या अपोजिट काय होईल? होस्टाईल, व्हायलेंट, क्रूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामॅटिकल एरर फाइंड आउट करायचा आहे. द बुक प्रोव्हाइड एम्पल गायडन्स अँड प्रॅक्टिस इन लर्निंग इंग्लिश कन्व्हर्सेशन इफेक्टिव्हली फॉर ऑल एज ग्रुप्स. बघा इथे अर्थ जरी नाही समजला, एवढं तर समजत आहे ना. इथे सब्जेक्ट काय आहे? द बुक. बुक काय आहे? सिंगुलर. वर्क काय येणार? सिंगुलर. तर इथे प्रोव्हाइड पाहिजे का? प्रोव्हाइड काय? प्लुरल. सिंगुलर करायसाठी काय करायला लागेल? यस लावा लागेल. तर काय येणार? द बुक प्रोव्हाइड्स. एरर कुठे होता? इथे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, इच ऑफ द गर्ल हॅज फिनिश रिकामी जागा वर. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस इज अ गुड टाइम फॉर ऑल ऑफ अस टू अ न्यू इयर्स पार्टी. न्यू इयर्स पार्टी. दिस इज अ गुड टाइम फॉर ऑल ऑफ अस टू अ न्यू इयर्स पार्टी. हीच चांगली वेळ आहे न्यू इयर पार्टी कलेक्ट करायची नाही. चुकीचं. इनिशिएट करायची नाही, सुरुवात करायचं, इन्व्हाइट करायचं नाही. न्यू इयर पार्टी ऑर्गनाइज केल्या जाते. दिस इज अ गुड टाइम फॉर ऑल ऑफ अस टू ऑर्गनाइज अ न्यू इयर पार्टी. काय आहे ना? ऑर्गनाइज. सेंटेन्स असं आहे, ऑन न्यू इयर्स पार्टी. बघा विद्यार्थ्यांना, आजचे प्रश्न येथेच संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझं लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.